नमस्कार मंडळी. आजच्या भागाची सुरुवात म्हणजे माइंडफुल मंडे या भागाची सुरुवात आपण आपल्या गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून करूया. आशा भोसलेंचे कित्येक इंटरव्ह्यू मी बघितलेत आणि मराठी तारकामुळे मला खरं तर त्यांना भेटायची संधी सुद्धा मिळाली होती. त्यांचे हे इंटरव्ह्यूज बघितल्यानंतर जाणवलं की प्रोफेशनल लाईफ मध्ये त्यांना जी प्रगती करायची होती त्यासाठी त्यांना पर्सनल लाईफ बऱ्याचदा सॅक्रिफाईस करावं लागलं होतं. खरं तर दोन्हीही सांभाळणं ही तारेवरची कसरत असते आणि मग त्याच वेळेला प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपलं कुठे काही चुकतंय का, आणि मग तो गिल्ट फॅक्टर येत जातो. मला सांगा, आशाताई भोसले एवढं मोठं नाव आहे, त्यांनी एवढी त्यांची कारकीर्द मोठी करून ठेवली आहे, त्यांच्या आयुष्यात चढ उतार आले नसतील का? मग त्यावेळेला टिपिकल बोलणारे जे लोक असतात आजूबाजूला, तेव्हा त्यांनी स्वतःच्या त्या गोष्टींना कसं तोंड दिलं असेल. आजचा जो भाग आहे ना, तो खास माझ्या मैत्रिणींसाठी आहे, माझ्या महिला वर्गासाठी आहे. त्यांना मी सांगणार आहे की या गोष्टी आपल्याला कोणीही सांगत नाही, पण त्या गोष्टी आपण स्वतःला सांगायच्या असतात. कसं बघूया. या तुम्हीच असता का? चेक करा बरं. ज्या स्वतःला सतत कणखर राहण्याची समजूत घालत असतात किंवा सतत पुढे चालत राहतात आणि स्वतःला सांगत असतात की मला आता थांबता येणार नाही. सगळ्या अपेक्षांचं ओझं हे तुमच्याच खांद्यावर असतं, पण तरीही हसत चेहरा ठेवून सगळ्यांना तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं असतं. पुढे जाण्यासाठी मार्ग नसला तरी तो मार्ग काढायचा आणि काही झालं तरी रोजचा दिवस हा छान साजरा करायचा. या तुम्हीच असता का? पण हे सगळं करत असताना सुद्धा स्वतःला बऱ्याचदा तुम्ही काय सांगता बरं? तुम्ही काय म्हणता की मी पुरेशी नाहीये का? माझ्यामध्ये काही कमी आहे का? मी हे सगळं करू शकेन का? मला हे जमतंय ना? मला कदाचित तेवढं येतच नाही. अशा कितीतरी नेगेटिव्ह भावना तुमच्या मनामध्ये येत असतात की नाही? आता आपण थोडंसं थांबूया. आणि मी आता ज्या स्त्रीकडे बघते, म्हणजे तुमच्याकडे बघते, ती स्त्री मला खूप स्ट्रॉंग दिसते. म्हणजे ती कुठेही थांबत नाही. ती स्त्री ही तूच आहे, जिच्याकडे बघून मला बऱ्याचदा असं वाटतं की मीही तितकी स्ट्रॉंग होऊ शकते. सगळ्या जबाबदाऱ्या मीही लिलया पार पाडू शकते आणि सगळ्या गोष्टींमध्ये मी उत्तम असू शकते. पण तरीही आपल्याला कोणी असं सांगत नाही की तू करेक्ट आहेस, तुझं उत्तम चाललेलं आहे, तू करेक्ट मेहनत घेतेस, हो की नाही? मग अशा वेळेला कोण आपल्याला सांगणार? तेच सांगते, हे आपण आपल्याला सांगायला. मला आजच्या भागात फक्त तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं की मला तुमच्याबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि हे मी सांगायची गरज नाहीये. खरं तर तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे की मला माझ्या स्वतःचा प्रचंड अभिमान आहे. आणि हेच रिमाइंडर देण्यासाठी आपण माइंडफुल मंडे मध्ये भेटलेलो आहोत. नमस्कार, मी स्मिता शिवाळे आणि आजच्या या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. माझी जी मैत्रीण आहे तिला छोट्या मोठ्या गोष्टींची आठवण करून देणं ही आताची गरज झालेली आहे आणि म्हणून आपण गेले काही मागच्या एपिसोड मध्ये खूप गोष्टी रिमाइंड करून पाहिल्या. काही चेकलिस्ट होती, त्यातल्या चेकलिस्ट आपण बघितल्या. आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला जे कोणी सांगत नाही ते आपण स्वतःला सांगायचंय. हा तो एपिसोड आहे. काय सांगायचंय लक्षात घ्या. आता काम करणारी स्त्री असते, तिला जनरली काय ऐकू येतं? तुला अजून कणखर व्हायला हवं, बाकी सगळं नीट मॅनेज करतात की, मग तुला काय झालं? यू आर नॉट इनफ. हे आपल्याला कोणी सांगतं का? की हे बघ, तूही थकू शकतेस, तूही माणूस आहेस, दररोज स्वतःला प्रूव्ह करायची तुला काहीही गरज नाही. तू जे करतेस ना ते दिसतंय आणि ते महत्वाचं आहे आणि यासाठी तू स्वतःला अप्रिशिएट कर की हे सगळं तू जमवून आणतेस. आता आणखीन एक गृहिणी अशी असते की जी घरामध्ये काम करत असते बरं का. तिला जनरली काय ऐकू येतं की तू दिवसभर घरातच असतेस ना, हा एवढं काय थकायला झालं? पण तिला खरं तर काय सांगायला हवं? तू जे करतेस ते खऱ्या अर्थानं काम आहे आणि हेच काम टिकवून ठेवतं, घरातल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतं. तुझ्या प्रत्येक गोष्टीची आम्हाला किंमत आहे आणि हो, तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यायला हवा, तो वेळ तुला मिळायला हवा, असं कोणीही आपल्याला सांगत नाही. म्हणून आपण स्वतःला या गोष्टी सांगायच्या आहेत. आता एक अशा प्रकारची स्त्री असते की जी नुकतीच आई झालेली असते, तिच्या हातामध्ये तान्हू बाळ असतं. तिला जनरली काय ऐकू येतं बरं? म्हणजे लोक काय सांगत असतात? तुला आनंदी राहायला हवं, तुझं मातृत्व तू एन्जॉय करायला हवं, तुला हे सगळं जमायला हवं. आमच्या वेळी आम्ही करत होतो की सगळं करून सगळं. मुलं जन्माला घालणं हे स्त्रीचं कामच असतं. पण तिला खरं तर काय सांगायला हवं? हे बघ, तुला गोंधळल्यासारखं वाटणं अगदी साहजिक आहे. हे सगळं नवीन आहे तुझ्यासाठी, तू एकटी नाहीयेस. तुला असं जे वाटतंय ना हे बऱ्याच जणींना वाटतं.
तू खूप चांगलं करतेयस आणि तुला तसं वाटत नसेल तरी सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन हे खूप नॅचरल आहे, हे बऱ्याच जणींना येतं आणि तू एक उत्तम आई होऊ शकतेस. त्यामुळे तू जे करतेयस ते उत्तम आहे, हे खरं तर आपल्याला सांगायला हवं. पण कोणी सांगत नसेल तर आपण स्वतःला सांगूया. आता स्त्रीचं आणखीन एक रूप, ते म्हणजे आई. ते एवढं महान करून ठेवलंय ना. या आईला जनरली काय बरं ऐकू येत, काय सगळेजण म्हणत असतात, आई म्हणजे सगळं त्याग करणं. हे कोणीच सांगत नाही आपल्याला की तू फक्त आई नाहीयेस, तर तू एक व्यक्ती सुद्धा आहेस. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. तुझं स्वतःचं आयुष्य असणं म्हणजे पूर्णपणे योग्य आहे. त्यामुळे तू आम्हाला जेवढा वेळ देतेस तेवढा स्वतःसाठी सुद्धा हक्कानं वेळ घेत जा, असं आपल्याला कोणीही सांगत नाही. आणि सांगत नसेल तर आपण स्वतःलाही सांगायला हवं. आणखीन एक स्त्री असते की जिला आत्मविश्वास नसतोच. म्हणजे तिला प्रत्येक गोष्ट चुकीचीच आहे की काय असं वाटत असतं. जसं की तिच्या कानावर काय पडत असतं, अगं लोक काय म्हणतील, थोडंसं ऍडजस्ट करणं काय फरक पडतोय, हे आपल्याला जनरली ऐकायला मिळतं. पण सांगायला काय हवं, हे तुझं आयुष्य आहे बरं का, तू तुझ्या पद्धतीने जगायला हवं, हक्कानं जग. आणि आम्हाला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू स्वतःला अजिबात कमी लेखून जगायची गरज नाही. खरं तर हे इतरांनी तिला सांगितलं तर तिच्यामध्ये नसलेला आत्मविश्वास यायला वेळ लागणार नाही. पण कोणी सांगत नाही म्हणून तिने स्वतःला या गोष्टी सांगायच्या आहेत. आणखीन एका कॅटेगरी मधली स्त्री असते की जिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. तिला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती करिअरच्या इतकी मागे लागते की मग वय निघून जातं असं इतरांना वाटत असतं. म्हणजे सेटल होणं, लग्न होणं हे महत्वाचं असतं समाजाच्या दृष्टीनं. आणि त्यावेळेला तिला काय बरं ऐकू येतं, तिला असं ऐकू येतं की अगं हे काय आहे, तू आतापर्यंत सेटल व्हायला हवी होतीस, तू बघ तुझ्या मैत्रिणींची सगळ्यांची लग्न झाली, त्यांना मुलं पण झाली. आपल्याला हे कोणी सांगतं का? आयुष्याला ठरलेली एक वेळ मर्यादा अशी नसते. तुला तुझ्या गतीनं चालण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तू योग्य मार्गाने चालतीयस आणि हे तू करत राहायला हवंस. आज न उद्या तुझ्या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. अजूनही वेळ केलेली नाहीये, हे मात्र आपल्याला कोणी सांगत नाही. ह्या अशा इतरांच्या गोष्टी आपल्या कानावर पडून आय एम नॉट इनफ वाली भावना जी असते ना ती तुमच्या मनामध्ये येते. मी इतक्या दूरवर आलीये पण अजूनही चालते आहे, हे कोणी आपल्याला सांगतच नाही. तू पुष्कळ वेळेला कित्येक गोष्टीतून मार्ग काढलेला आहेस आणि प्रेमानं तू सगळ्यांची काळजी सुद्धा घेतलेली आहेस, हे आपल्याला कोणी सांगत नाही. आणि हे जर आपल्याला इतर कोणी सांगत नसतील तर मला असं वाटतं मैत्रिणींनो, हे आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे. खरं सांगू का मैत्रिणींनो, तुम्ही इतक्या दूरवर आलेले आहात, अजूनही चालतच आहात. त्यामुळे तुम्ही जेवढं आयुष्यात केलंय ते पुष्कळ आहे, भरपूर आहे. स्वतःसाठी थोडंसं प्रेमानं वागणं गरजेचं आहे, स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. हेच सांगण्याचा हा हेतू होता. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलंय ते सोबत घेऊन जा आणि थोडा स्वतःवर कमी दबाव ठेवा, जास्त प्रेम करा, स्वतःसाठी वेळ द्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला मोटिवेटेड वाटला असेल. आणि वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला तुमच्या कमेंट्स ऐकायला खूप आवडतात. आणि अशा पद्धतीनं माझ्या मैत्रिणी जर मोटिवेट होत असतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगितलं तर मी नवनवीन विषय आणि नवनवीन रिमाइंडर्स तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.